नमस्कार मित्रांनो, ज्या प्रकारे जंगलामध्ये वाघ येतो आणि सगळा जंगल शांत होतो, त्याच प्रकारे आज आपण अशा अधिकाऱ्याबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव ऐकताच अनेक लोक भ्रष्टाचारांच्या कपाळावर घाम फुटतो. जनतेसाठी कठोर निर्णय घेणारे, नियमांसाठी कोणतीही पर्वा न करणारे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून गुटखा, पान मसाला आणि भेसळयुक्त पदार्थात मोठी मोहीम सुरू झालेली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. पण फक्त माल जप्त करण्यात विषय नाही, हा विषय आहे आपल्या समाजाचा, हा विषय आहे आपल्या तरुण पिढीचा विषय. म्हणजे एकीकडे काही लोक पैशासाठी विष विकतात, तर काही लोक दुसरा अधिकारी स्वतःचा प्रतिमा, बदली आणि दबाव यांची पर्वा न करता जनतेसाठी लढतात. कल्पना करा, एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा, एका मजुराचा मुलगा आणि एका विद्यार्थी गुटखा व्यसनात अडकतो. त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, त्याच्या कुटुंबाचे स्वप्न तुटतात, आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात. आणि अशाच वेळी जर कोणी या विषयाचा व्यापाऱ्यावर कारवाई करत असेल तर ते फक्त अधिकारीच नसते, तर तो समाजाचा लढणारा योद्धा असतो. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईत अनेक ठिकाणी छापे पडले, लाखो कोटी रुपयांचा माल परिमित प्राप्त जप्त केला आणि अनेक लोके दाखल झाले. मित्रांनो, आज समाजाला अशा धाडसी अधिकाऱ्यांची गरज आहे, जे कोणी दबावात बळी पडत नाहीत, जे गरीब, शेतकरी आणि सामान्य जनतेची कदर करतात आणि सामान्य जनतेच्या हितासाठी उभे राहतात. पण जेव्हा एखादा अधिकारी व्यवस्था बदलण्यासाठी पुढे येतो, तेव्हा त्याला आपल्या पाठिंबाची गरज असते. आजचा प्रश्न हा गुटखात नाही, आजचा प्रश्न आपल्या पुढच्या पिढीचा आहे, आपल्या मुलांचा आरोग्याचा आहे, आपल्या महाराष्ट्राचा भविष्याचा आहे. म्हणून मित्रांनो, अशा चांगल्या कामांचा पाठिंबा द्या, चुकीच्या गोष्टीला विरोध करा आणि समाज बदलण्यासाठी आपली भूमिका निश्चित करा. शेवटी एवढेच सांगतो, पैसा कमवणारे खूप असतात, पण समाजासाठी लढणारे थोडेच व्यक्ती असतात. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.